नमस्कार प्रेक्षकाहो, काही लोकांचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय असतं. त्यांनी लहानपणापासून परंपरागत धार्मिक विधी, पूजा, व्रतवैकल्ये, यात्रा, वारकरी संप्रदाय यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं असतं. त्यांचा विश्वास असतो की हे सगळं केल्याने त्यांना शांती, सुख आणि मोक्ष मिळेल. परंतु जर या सर्व साधना करून देखील जीवनात संकट कमी होत नसतील, अडचणी संपत नसतील आणि समाधान लाभत नसेल, तर मग खरा प्रश्न उभा राहतो, आपण जे करत आहोत ते खरोखर योग्य आहे का? आज आपण ज्या व्यक्तीशी संवाद साधणार आहोत, जिल्हा बीड, महाराष्ट्र येथील सुभाष रावसाहेब कोळेकर, सुप्रसिद्ध शेतकरी आणि आधीच्या वारकरी संप्रदायातील प्रमुख भगत. त्यांनी तब्बल 25 वर्षे वारकरी संप्रदायामध्ये राहून पंढरपूर वारी केली. 18 वर्षे दिंडी चालवली. भजन कीर्तन, पोथी वाचन, पुराण सांगणे अशा भक्तीमध्ये स्वतःला झोकून दिलं. ब्रह्मा, विष्णू, महेश, तिरुपती बालाजी, गंगासागर, आळंदी, पंढरपूर अशा अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये दर्शन घेतलं. पण एके दिवशी एका प्रश्नाने त्यांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले. सतनाम आणि सारनाम म्हणजे नक्की काय? खऱ्या मोक्षाचा मार्ग कोणता आहे? याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत ते एका नव्या मार्गाकडे वळले. एक असा मार्ग जो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारा आहे. अखेर ते कोणते ज्ञान होते ज्याने त्यांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले? त्यांनी पूर्वीची भक्ती सोडून संत रामपालजी महाराज यांचा मार्ग का निवडला आणि त्यांनी या मार्गावर आल्यावर कोणते विलक्षण लाभ मिळवले? चला, हे आपण जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून सुभाष रावसाहेब कोळेकर यांच्याकडून. नमस्कार सत साहेब, आपलं नाव? सुभाष रावसाहेब कोळेकर. आपण कुठून आलात? मुक्काम सुलतानपूर, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, राज्य महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी शेती करत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 5 नोव्हेंबर 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्या अगोदर मी व माझा परिवार ब्रह्म, विष्णू, महेश या सर्व देवी देवतांची पूजा करत होतो. जे की गंगासागरला जाणे, तिरुपती बालाजीला जाणे, आळंदीला जाणे, पंढरपूरला जाणे या सर्व, आणि मेन म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं पंढरपूर हे कुळीचं दैवत हे मी समजायचो आणि पंढरपूरला नित्यवारीला जायचो. 25 वर्षे ही वारी, आषाढी आणि कार्तिकी ही 25 वर्ष वारी केली आणि नंतर बाकीचे देवदेवतांच्याही दर्शन करायचो. इकडं पण सुलतानपूर ते पैठण 18 वर्षे दिंडी चालवली. त्यामध्ये भजन कीर्तन सर्व म्हणायचं, पोथी सांगायचे, पुराण सांगायचे, सर्व गोष्टी हे करायच्या. अशी भक्ती आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये येण्या अगोदर करत असत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि सर्वात प्रमुख म्हणजे आपण वारकरी संप्रदायाची भक्ती साधना करत होतात. आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला आणि आपण त्यांच्याकडे नामदीक्षेसाठी का गेलात? संत रामपालजी महाराज यांचे एक अनुयायी होते आणि त्यांची आणि माझी जवळपास 3 वर्षे ज्ञानावर चर्चा चालायची. पण त्यांचं ज्ञान सांगितलेलं त्यांना समजायचं, मला काही समजतच नसतं ते ज्ञान. तरी पण मी एक वेळेस अशी आमची चर्चा चालत असताना एक वेळेस नामावर चर्चा चालू लागली. नामावर ज्या वेळेस चर्चा करू लागलो त्यावेळेस त्यानं मला प्रश्न विचारला की तुम्हाला प्रथम नाम आहे, सतनाम आहे, मग सारनाम काय आहे तुमच्याकडं? त्यावेळेस मी गडबडीत पडलो आणि माझ्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की हे सारनाम काय आहे. मग हे आमचे गुरु जे आहेत ते स्वर्गवासी झालेले होते, त्याच्यामुळं त्यांना बी हा प्रश्न विचारणं आम्हाला शक्य नव्हतं आणि ते शक्य नसल्यामुळं आम्ही आता हे प्रश्न कुणाला विचारावा म्हणून मग ही भक्ती आपण काहीतरी, मग आता हा प्रश्न याच ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटल, मग या ठिकाणी आलो म्हणून ही भक्ती स्वीकारण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे यांच्याशी आपण लगातार 3 वर्ष ज्ञानचर्चा केली आणि त्यातून आपल्याला असं समजलं की प्रथम नाम, सतनाम आणि सारनाम ह्या 3 नामाने
मोक्षाची प्राप्ती होऊ शकते आणि सारनाम काय आहे हे आपल्याला आजवतपर्यंत कळालं नाही आणि ते सारनाम संत रामपालजी महाराज देतात. म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात गेलात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला काय काय अनुभव किंवा काय काय आपल्याला लाभ प्राप्त झालेत? प्रथम लाभ असा झाला की पूर्ण परमेश्वर कळाला. आपुला तो एक देव करून घ्यावा, तुकाराम महाराज म्हणू लागले ते. मग ते एक देव कोण आहे ते कळाला. मोक्षाचं साधन काय आहे, मोक्षाची भक्ती कशी आहे ही भक्ती मार्ग कळाला. सद्भक्ती काय कशाला म्हणतात हे कळाली. दुसरा लाभ असा झाला, मी बाहेर जात असताना मला सर्पदोष झाला रात्री 3:30 वाजता. दुसरी मनामध्ये माझ्या एक शंका निर्माण झाली. परमात्मा हर एक वेळेस सांगायचे किंवा हे नाम संत मीराबाईला आहे, संत रोहिदास चांभाराला आहे, मग हे जे नाम हे सर्व संताला आहे. मग मीराबाईचं जे त्यानं कोबरा सापाचं विष उतरलं होतं, त्या नामामध्ये जर एवढी शक्ती असेल तर आपल्याही नामामध्ये तेवढी शक्ती असायलाच पाहिजे असं माझ्या मनामध्ये आलं. आणि म्हणलं जोपर्यंत आपल्याला काही होत नाही तोपर्यंत आपण नामावरच राहायचं, म्हणून नाम घेऊ लागलो. नाम घेत असताना 4 वाजता झोपी गेलो. झोपी गेल्याच्या नंतर सकाळी उठलो, ते नाम म्हणजे चालूच होतं. नाम चालू असताना मग सकाळी उठल्याच्या नंतर 6 वाजता उठलो, बघू लागलो तर काही परिणाम काय वाटाणा गेला शरीरावर. काळाचं विष जर उतरू शकतं ह्या नामानं तर आपलं विष तर साधा आहे, उतरायलाच पाहिजे असं माझ्या मनामध्ये कठोर आणि दृढ विश्वास होऊ लागला. आणि नंतर मग 11 वाजेपर्यंत माझ्या ज्या ठिकाणी चावलं होतं त्या ठिकाणी 1 रुपया इतकी जागा काळी निळी झाली. त्याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही. असं दुसरा लाभ झाला. त्यानंतर तिसरा लाभ असा झाला की माझा मुलगा जे आहे ते सारखा आजारी असायचा. बरेच प्रयत्न केले, झाडफूकवाले कोण बघितलं, सर्व कोण पैशाचा धार केली, पण ते काही त्या परिणाम होत नसा त्याच्यावर. 4-8 दिवसाला काय आज एक दुखलं की 4-8 दिवसाला दुसरंच काहीतरी दुखायचं. बघणाऱ्याला पैसे देऊ लागलो, दवाखान्यात पैसे भरपूर घातले, पण काही परिणाम होत नसं त्याच्यावर, काहीच परिणाम. 8 दिवसाला लगेच दुसरं काहीतरी दुखायचं. संत रामपालजी महाराजांची दीक्षाही घेतलेली नव्हती पण त्याला म्हणलं किंवा तू आता एक काम कर, संत रामपालजी महाराज यांना दंडवत प्रणाम कर आणि त्यांना तू वचन दे किंवा माझं दुखणं राहिल्याच्या नंतर मी दीक्षा घेईल. असं म्हणल्याच्या नंतर तो गेला आणि दंडवत प्रणाम केला आणि वचन दिलं संत रामपालजी महाराज यांना. वचन दिल्याच्या नंतर त्या दिवसापासून त्याचं दुखणं क्लिअर राहिलं. आता 1 रुपयाची गोळी पण त्याला चाला लागत नाही. नंतर चौथा लाभ असा झाला की त्यालाच नंतर एक इंगळी चावली. इंगळी एवढी चावली की ती चावल्याबरोबर त्याच्यातून रक्त बाहेर आलं. एवढंच विष चढलं की सगळ्या शरीरामध्ये त्याच्या विष होऊ लागलं, त्याची आग होऊ लागली. त्यानं मला फोन केला. मी पुस्तक सेवाला माजलगावला आलेलो होतो आणि तिथं आल्याच्या नंतर त्यानं मला फोन केला की मला असं झालेलं आहे, काहीतरी चावलं आहे. मग मी फोनवरच बोललो किंवा कसं झालं आहे, काय चावलं आहे, तर तेव्हा म्हणला मला असं होऊ लागलंय. मग मी म्हणलं तू आता नामजप सुरू कर. नामजप चालू झाल्याच्या नंतर तुझं ते सर्व कमी होऊन जाईल. तू नामजप एकदा सुरू कर. त्यानं नामजप सुरू करायला सुरुवात झाली. 15-20 मिनिटामध्ये सर्व विष उतरून गेलं त्याचं. असा चौथा लाभ झाला. आणि 5वा लाभ असा झाला की मला स्वतःलाच गांधीने चावल्या. जोपर्यंत मला नामाचं ध्यान नव्हतं तोपर्यंत आग होऊ लागली, पण मी एकदा नामाचा जप चालू केला त्याचं पण यात गांधीतून पण माझी सुटका झाली, त्याच्यातून पण माझा सगळी आग कमी झाली. असं या नामामध्ये पॉवर आहे, एवढं नामामध्ये शक्ती आहे, त्या एवढे लाभ झाले. पुन्हा शेतीमध्ये मला उत्पन्न निघत नव्हतं, पण आता सर्वजण माझ्या शेतीला बघून म्हणतात की आता याची उत्पन्नच वाढलेलं आहे, उत्पन्न दिसू लागलं, शेतीमध्ये भरघोस उत्पन्न निघू लागलेलं आहे. असं मला शेतीमध्ये भरभराट झाली आणि मला उत्पन्न माझे जे खचलेलं होतो मी माझ्या शरीरामध्ये माझे व्यसन जे लागलेलं होतं, मला व्यसन सुटत नव्हतं. ज्या दिवसापासून संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतल्याच्या नंतर माझे तंबाखूचं व्यसन, गोवा खात होतो, हे जे व्यसन होतं हे व्यसन सुटलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी मला लाभ प्राप्त झालेल्या आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. मुख्यतः आपल्याला आर्थिक लाभ शेतीच्या स्वरूपात झाला आणि आपली शेती आज व्यवस्थितरित्या फलफुलत आहेत. तर मला हे विचारायचं आहे की आज
शेतकऱ्याची परिस्थिती जर आपण वृत्तपत्र जर वाचलं, त्याचप्रमाणे आपण न्यूज चॅनलवर बघत आहेत की शेतकरी हा आज म्हणजे हातागेला आलेला आहे आणि तो आत्महत्येकडे परावृत्त झालेला आहे. म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती अशी बिकट झालेली आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं सुख मिळत नाही आहे आणि नैसर्गिक आपत्ती त्याच्याकडे येत आहेत. म्हणजे आज जर बघितलं आपण, पावसाळा असला तर उन्हाळा येतो, उन्हाळा असला तर पावसाळा येतो, हिवाळा येतो, हिवाळ्यातसुद्धा पाऊस आहे, उन्हाळ्यातसुद्धा पाऊस आहे. म्हणजे पावसाने बऱ्याच प्रकारचं शेतकऱ्याचं हे नुकसान होत आहे. आणि आपल्याला वृत्तपत्रामधून नेहमी असं ऐकायला मिळतं की शेतकरी आज हा हातागेला आलेला आहे आणि तो आत्महत्याकडे वाटचाल करत आहेत. तर मला असं विचारायचं आहे की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतलेली आहे आणि आपणसुद्धा शेतकरी आहेत. तर आपण आपल्या ह्या अनुभवातून ह्या शेतकरी बांधवांसाठी काय संदेश द्याल? ज्या वेळेसपासून संत रामपालजी महाराज यांची मी दीक्षा घेतलेली आहे आणि त्यावेळेसपासून शेतीमध्ये सर्व उत्पन्नाची भरभराट होऊ लागलेली. जो मी रात्रंदिवस त्या शेतीमध्ये झटायचो, रात्रंदिवस बेजार असायचो, रात्रंदिवस काम करायचो, पण त्या शेतीमध्ये उत्पन्न निघत उत्पन्न आलेलं दिसायचं पण निघत काहीच नसायचं. पण आता ज्यावेळेस आता तेवढं म्हणजे एवढं संत रामपालजी महाराज यांच्या दयानं तेवढं शेतीमध्ये मी काम बी तेवढं करीत नाही, पण एवढी शेती उत्पन्न देऊ लागलेली आहे. सर्व उत्पन्न चांगल्या प्रकारचे मला आता निघू लागलेलं आहे. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना असं विनंती करतो की हे जे संत रामपालजी महाराज आहेत यांचं ज्ञान समजून घ्या, ज्ञानगंगा वाचा, जगण्याचा मार्ग वाचा, सत्संग पहा. टी व्हीवर संत रामपालजी महाराज जर आपण कुठल्याही ह्याच्यावर यूट्यूब चॅनल, फेसबुक ह्या सर्व चॅनलवर जर आपण ते संत रामपालजी महाराज असं जर सर्च केलं तर तुम्हाला सत्संग त्या ठिकाणी बघायला भेटेल, ज्ञान ऐकायला भेटेल. आणि ज्ञान समजून घ्या, आपले शास्त्राला जुळतंय का हे ज्ञान बघून घ्या. आपले जे आपल्या संतांनी जे सांगितलेलं आहे ते हे ज्ञान बरोबर आहे का हे सर्व बघा, तपासा आणि नंतर संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करा. सर, जसं तुम्ही आज शेतकरी बांधवांना आवाहन करत आहात की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला कुठलीच हरकत नाही. ज्याप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं, त्यांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या गुरुमंत्रामुळे आज आपली परिस्थिती व्यवस्थित आहेत. तर ज्या कोण्या साधकाला, शेतकऱ्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान, अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? जर संत रामपालजी महाराज यांचं जर ज्ञान दीक्षा घ्यायची असेल आपल्याला, तर आता जे मला जिथं बघत आहात त्याच्या खाली एक पट्टी चालत आहे आणि त्या पट्टीवर संत रामपालजी महाराज यांच्या यांचे नंबर येत आहेत. त्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये हे नामदान केंद्र झालेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घ्या आणि आपलं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्ही स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, जर साधकाने, गरजवंताने त्या नंबरवर संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा मंत्र घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या मंत्रांसाठी किंवा या साधनेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेण्यासाठी, हे मंत्र घेण्यासाठी पैसे तर मोजावं लागतच नाहीत, पण त्यांच्याकडूनच आपल्याला पुस्तक भेटतंय, फोटो भेटतो आणि मंत्र सुद्धा भेटतं. 1 रुपयाही खर्च लागत नाही, सर्व फ्रीमध्ये भेटत आहे. सर्व आपल्या आणि आपलं कल्याण, आपल्याला आपलं सद्भक्तीचा मार्ग कळत आहे. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.